नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी शीतल ठाकूर आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप विकणे पडणार महाग. आरोग्य विभागाचे औषध विक्रेत्यांना कडक निर्देश. दहशत माजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड. पोलिसांच्या समोर गलीत गात्र झाला लाल्या. दिव्यांग व्यक्तींना समान अधिकार मिळावा. दिव्यांग अधिकारावर कार्यक्रम आयोजित. मनपा नागरिक सुविधा केंद्र दूर गेल्याने नागरिक त्रस्त. भरतिया रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी. धारणीला ट्रॅक्टर मोर्चा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी. निवेदन सादर. आता सविस्तर बातम्या. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बाल मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने कफ सिरपच्या तर्कशुद्ध वापराबद्दल सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांनी बाल रुग्णांसाठी असलेले सर्व सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहे. राज्यातील जनतेने सिरप या प्रवर्गातील बाल रुग्णांसाठी असलेल्या औषधांची खरेदी ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करणे, तसेच त्यांना स्वयं उपचार पद्धती अंगीकारणे यापासून ग्राहकांना परावृत्त करावे. तसेच इतर किरकोळ औषध विक्रेते विना प्रिस्क्रिप्शन सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री करीत असल्यास त्याबाबत स्थानिक औषध नियंत्रण अधिकारी यांना कळवावे. ज्या औषध विक्रेत्यांद्वारा या सूचनांचे अनुपालन केले जाणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पत्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे औषध नियंत्रक गहाणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते, महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांना पाठवले आहे. काही दिवसांपूर्वी बायपास परिसरातील नितीन बारमध्ये आपल्या साथीदारांसह दारू पिल्यानंतर बिल देण्याच्या वेळी एका कुख्यात गुंडाने बियर बारमध्ये जोरदार तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आज त्याच परिसरात दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांसमोर तो गयावया करताना पाहून परिसरातील लोक आनंदी झाले होते. जुने शहर पोलिसांनी जुने शहर बायपास परिसर रोडवरील नितीन वाईन बार समोर एका व्यक्तीची धिंड काढली. दाढी वाढलेल्या या व्यक्तीला पाहून परिसरात उपस्थित असलेल्या लोकांच्या तोंडून निघाले की अरे बापरे, हा तर लाल्या आहे, ज्याच्या नावाची परिसरात दहशत आहे. तोच भिजलेली मांजर बनून पोलिसांसोबत चालत होता. काही दिवसांपूर्वी परिसरातील नितीन बारमध्ये आपल्या साथीदारांसह दारू पिण्यास बसलेल्या लाल्याने बिल देण्यावरून नितीन बारमध्ये मोठी तोडफोड केली होती. घटनेची तक्रार झाल्यानंतर लाल्याचे काही साथीदार पकडले गेले होते, पण तेव्हापासून लाल्या फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथून पकडून अटक केली होती. ज्या परिसरात लाल्याने दहशत पसरवली होती त्याच परिसरात आज लाल्याची वरात काढण्यात आली. नेहमी दादागिरी आणि तोऱ्यात चालणाऱ्या लाल्याला आज पोलिसांसमोर भिजलेली मांजर बनलेला पाहून लोक मनातल्या मनात आनंद व्यक्त करत होते. वाशिम बायपास परिसरापासून पायी चालवत पोलीस त्याला नितीन बारमध्ये घेऊन आले, जिथे घटनेच्या दिवशीचा सीन रिक्रिएट करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार अभियाना अंतर्गत शहरातील गुंडागिरीवर कारवाई केली जात आहे. जुने शहर पोलिसांची ही कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. या कारवाईबाबत जुने शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी माहिती दिली. नितीन बार या ठिकाणी वाशिम बायपास या ठिकाणी काही दिवसापूर्वी 2 गटांमध्ये मारामारी झाली होती. जे दोन्ही गट जे आहे आतमध्ये बारमध्ये बसलेले होते आणि त्या अनुषंगाने बिल देण्याच्या कारणावरून दोन्ही गटामध्ये मारहाण झाली. त्या दोन्ही गटामध्ये एकूण 10च्या वर आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपी सब्दल उर्फ लाल्या पारकर हा घटना झाल्यानंतर फरार झालेला होता. त्याचा शोध घेत असताना कळम या ठिकाणावरून अंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणाहून सदर आरोपी ताब्यात घेण्यात आले पोलीस स्टेशन गुन्हे शाखेच्या DB टीमकडून आणि त्या तात्काळ अटक करून
त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आणि त्यानंतर जे आहे आज रोजी या संबंधित घटनेला कशा प्रकारे यांनी स्वरूप दिलेले आहे, कुठे आणि कशा प्रकारची मारहाण केली, कुणी मारहाण केली आणि प्रत्येक आरोपीचा रोल त्या घटनेमध्ये कशा प्रकारे होता याची संपूर्ण माहिती एक क्राईम सीनवरून प्राप्त करण्यात आली, जी आम्हाला गुन्ह्याच्या अनुषंगाने फार महत्त्वाची झालेली आहे आणि यातील इतर आरोपींना सुद्धा आम्ही तात्काळ राहिलेल्या आरोपींना अटक करून पुढची कार्यवाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी प्रतिपादन केले की प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी देणे आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समानता, सन्मानाने जगणे आणि समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये पूर्ण सहभाग घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत सीईओ अनिता मेश्राम यांनी व्यक्त केले. दिव्यांग व्यक्तीविषयी संवेदनशीलता आणि जागरूकता कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळा जिल्हा सक्षमीकरण कार्यालयाने आयोजित केली होती. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बलिराम गाढवे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव, महिला व बाल विकास अधिकारी राजश्री कोलखेडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, पोलीस अधीक्षक कार्यालयातील PN उलेमाले, सहाय्यक लोक संरक्षक ॲडव्होकेट अक्षय डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात लुई ब्रेल आणि हेलेन केलर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन आणि पूजनाने झाली. यावेळी स्वर्गीय कनुबाई होरा दृष्टीहीन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यशाळेत विविध विभागांनी दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, हक्क आणि योजना यांची माहिती दिली. महापालिकेत होणारी गर्दी लक्षात घेऊन मनपाचे नागरिक सुविधा केंद्र नेहरू पार्क परिसरात हलवण्यात आले आहे. हे नागरिक सुविधा केंद्र दूर पडत असल्यामुळे ते भरतीया रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मनपाच्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रांसह विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची वाढती गर्दी पाहता मनपा आयुक्तांनी मनपाचे नागरिक सुविधा केंद्र नेहरू पार्क बगीच्यात हलवले आहे. परंतु हे ठिकाण शहराच्या एका कोपऱ्यात दूर असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी ऑटो रिक्षाचे भाडे द्यावे लागते. तसेच येथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लहान-सहान चुकांसाठीही नागरिकांना नोंदणी तपासण्यासाठी पुन्हा मनपा कार्यालयात पाठवले जाते. त्यामुळे नागरिकांना नेहरू पार्कमधून पुन्हा ऑटोचे भाडे खर्च करून मनपाकडे परत जावे लागते. या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेही नागरिकांची गैरसोय होत आहे. या विभागात कार्यरत असलेले बहुतांश कर्मचारी दिव्यांग आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही शहराच्या मध्यभागी असलेले मनपा कार्यालय सोडून दूर असलेल्या नेहरू पार्कमध्ये आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. नागरिकांची मागणी आहे की आयुक्त महोदयांनी नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या या त्रासाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा आणि जन्ममृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेले हे नागरिक सुविधा केंद्र मनपाच्या मालकीच्या भरतीया रुग्णालयात स्थलांतरित करावे. हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असल्याने नागरिकांचा नेहरू पार्कला येण्या जाण्याचा खर्च वाचेल आणि मनपा कार्यालयाजवळ असल्यामुळे लहान मोठ्या कामांसाठी नागरिक चालतही महापालिकेत जाऊ शकतील. नागरिकांची मागणी आहे की आयुक्त महोदयांनी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन नागरिक सुविधा केंद्र भरतीया रुग्णालयात स्थलांतरित करावे. हमको यहाँ भेजते, यहाँ पर नेहरू पार्क के साथ मैं 2 बच्चों के साथ में यहाँ लेकर आया हूँ. यहाँ पर मैंने मेरी परेशानी बताया उनको. दाखिले की मेरे को चिट्ठी दी थी उन्होंने कि भाई दाखिला तुम्हारे को यहाँ मिल जाएगा. ये दाखिले की चिट्ठी पर यहाँ लेकर आया, ये बोलते हैं वहाँ पर है. अब मैं वहाँ से 2 बार आना जाना करा, मेरे 80 रुपये ऑटो में जाने आने के लग गए. अब इन्होंने मेरे को इनकी परेशानी हटाने के वास्ते आयुक्त साहब ने उनको यहाँ भेज दी. और यहाँ पर अब युवा नोमिनी भी आए हुए हैं
युवा नोंदणी के लिए भी हमारे घर के लोग यहाँ पर बैठे हुए हैं। यहाँ से कोई काम पड़ रहा है हमारे को वहाँ भेज रहे, वहाँ से काम पड़ रहा है यहाँ भेज रहे। अब हमने जाना किसके पास में? यहाँ पर कोई सुनने वाला नहीं है, बोलते सारे रिकॉर्ड वहाँ पर है, कुछ भी काम करना वहाँ पर है, वो बोलते यहाँ पर है। तो ये बड़े अधिकारियों ने इनकी परेशानी यहाँ लाके फेंक दी क्या? अगर हम वहाँ जाते थे, वहाँ पर हम जाते महानगर पालिका में, तो हमारी कोई ना कोई सुनवाई होती थी। अब यहाँ पर हमारी कोई सुनवाई हुई नहीं, हम परेशान हैं। अब यहाँ पर आयुक्त साहब ने ये देखना चाहिए, यहाँ पर कोई कम ज़्यादा हो, यहाँ पर हाईवे रोड है, अगर कोई बच्चा निकल के एक्सीडेंट होता है इसके जिम्मेदार कौन रहेगा? अकोला महानगर पालिका में जो नागरिक सुविधा केंद्र, जो जन्म दाखिले, मृत्यु दाखिले और युवा नोंदणी का विभाग है, अपने वो इधर शिफ्ट किया गया है अपने नेहरू बाग बगीचे पे। तो इससे नागरिकों को बहुत परेशानी हो रही है। हमारी आयुक्त साहब से विनंती, रिक्वेस्ट, दरख्वास्त है कि इस युवा नोंदणी को और ये जन्म मृत्यु विभाग को शालिनी टाकीज के सामने भारतीय जो अपने भर्ती है हॉस्पिटल या दवाखाना सुविधा केंद्र, वहाँ पे ट्रांसफ़र किया जाए, जो शहर के बीचों बीच है। नागरिकों को यहाँ उनका पैसा, ऐसा ऑटो के पैसे उसके डबल लग रहे हैं। यहाँ आ रहे थे जब नागरिकों को उठा रहे लोग, यहाँ के कर्मचारी बोलते वहाँ जाओ महानगर पालिका में, जब महानगर पालिका में जा रहे थे यहाँ भेज दे रहे। तो इससे नागरिकों को बहुत त्रास हो रहा है, बहुत मानसिक परेशानी हो रही है। हमारे आयुक्त साहब से फिर रिक्वेस्ट, दरख्वास्त है, विनंती है कि हमारे गंभीर विषय पे ध्यान दिया जाए। अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे काँग्रेसचे माजी आमदार राजकुमार पटेल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांच्या नेतृत्वाखाली किसान ट्रॅक्टर मोर्चा काढला। HP पेट्रोल पंप पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे। धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यातील जंगली जनावरांमुळे आदिवासी व गैर आदिवासीवर झालेल्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला, त्याची त्वरित नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी केली आहे। राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले। रोहित पटेल, दयाराम काळे, राहुल येवले, पंकज मोरे, हरिराम मालवीय, कालू मालवीय, गंगाताई जावरकर, यशवंत मोळ, वंदनाताई जावरकर यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। नवरात्रीच्या पावन पर्वात आदिशक्ती सोबतच महापालिकेच्या सफाई कामगार महिलांचा बहुमान व्हावा, या महिलांचे कष्ट, समर्पण आणि समाजासाठी दिलेला अमूल्य सेवाभाव यासाठी देशमुख महिला मंडळ आणि कृष्णार्पण प्रतिष्ठानच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल सेंटर प्लाझा मध्ये केले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस इन्स्पेक्टर वैशाली आढाव होत्या, तर प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सल्लागार कविताताई व कृष्णार्पण प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष बैस मॅडम होत्या। व्यासपीठावर देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ राजश्री देशमुख, कृष्णार्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर छाया देशमुख, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर यशश्री देशमुख, डॉक्टर थोरात, दंतरोग तज्ञ डॉक्टर शिवानी देशमुख, डॉक्टर भक्ती पाटील, त्वचा विकार तज्ञ डॉक्टर ठाकरे मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। पाहुण्यांचे शेला, नारळ व फुलझाड देऊन स्वागत करण्यात आले। राजश्री ताईंनी प्रास्ताविक केले। पोलीस निरीक्षक आढाव मॅडम यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। त्यानंतर सर्व महिलांची साडी चोळी देऊन ओटी भरली, फळ देण्यात आले आणि आरोग्य तपासणी करण्यात आली। संबंधित तज्ञांनी त्यांना आरोग्यासंबंधी योग्य सल्ला दिला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षासह उपाध्यक्ष नैनाताई, सचिव स्वप्नाली, कोषाध्यक्ष प्रतिभाताई, ज्येष्ठ सल्लागार कविताताई, कल्पनाताई व मंडळ पदाधिकाऱ्यांसह मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले। आगळ्या वेगळ्या प्रकारे नवरात्रामध्ये देवीची ओटी भरण्याचे कार्य केले। या हृदय सोहळ्यांचे संचालन मृणाल देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सोनल देशमुख यांनी केले। कौतुक करते की त्यांनी एवढ्या नवरात्राच्या पवित्र याच्यात एक छान
उत्स्फूर्त कार्यक्रम आयोजित केला आहे की जो महिलांसाठी आहे. नाहीतर आपण मंदिरात जातो, मंदिरात गर्दी असते, त्या ओट्या भरल्या जातात आणि त्या ओट्या लगेच तिकडे तिकडे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे फेकल्या जातात. तर ते न करता ते इथे ज्या स्वच्छता दूत आहे त्यांच्या ओट्या भरणार आहे आणि त्यांचं आरोग्य शिबिर घेणार आहे. काय खरेदी करावे आणि काय नाही असा प्रश्न 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या नीलरत्न बुटीकच्या भव्य पैठणी आणि साडी प्रदर्शनामुळे महिला आणि युवतींना सतावत आहे. या भव्य प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन नीलरत्न बुटीक प्रदर्शनाच्या आयोजिका कविता आडशी यांनी केले आहे. वर्षातील सर्वात मोठे दिवाळी सण आणि विवाह सोहळ्यासाठी नीलरत्न बुटीकने शहरासह जिल्ह्यातील महिला आणि युवतींसाठी भव्य पैठणी आणि सुंदर साड्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. 8, 9, 10 आणि 11 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे आज पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती कांता हरीश आलिमचंदानी, श्रीमती राजश्री प्रशांत देशमुख, मयुरी वाघमारे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. दीप प्रज्वलित करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन शहरातील जठारपेठ परिसरातील SYC बँकेच्या जवळ नक्षत्र संकुल 4थ्या मजल्यावर सुरू झाले आहे. या प्रदर्शनात नवीन फॅशनेबल आणि अनोख्या सुंदर पैठणी आणि साड्यांचा व मोठा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. खास दिवाळी निमित्ताने दीपिका पैठणी, येवला पैठणी, कलांजली पैठणी, खडियाल पैठणी, लोटस पैठणी यासोबतच खडी जॉर्जेट, बनारस, लिनन, फाईन प्रिंट, सॉफ्ट सिल्क, माहेश्वरी, नारायणपेठ, राम सिल्क, हँडलूम, पेशवाईमधील नऊवारी पैठणीसह विविध प्रकारच्या पैठण्या येथे उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला दुकानांपेक्षा कमी दरात देखील मिळू शकतील. यासोबतच कॉटन बनारसी ड्रेस मटेरियल, रेग्युलर वेअर, ऑफिशियल वेअरसह हँड एम्ब्रॉयडरी, बेडशीट, टॉवेल, नॅपकिन, ट्रॅव्हल बॅग इत्यादींची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध आहे. तसेच इनोव्हेटिव्ह आर्टिफिशियल ज्वेलरी देखील येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एकाहून एक सरस साड्या आणि पैठण्या पाहून सर्व महिलांना हे खरेदी करावे की ते असा प्रश्न पडत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन कविता आडसी यांनी केले आहे. या प्रदर्शनाचा लाभ घेऊन दिवाळी आणि विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे आवाहन कविता आडसी यांनी केले आहे. या समारंभाला अदिती पांडे, प्रतिभा टोपले, आभा टोपले आदी मान्यवर उपस्थित होते. देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री देशमुख यांनी सांगितले की इथल्या साड्या आणि पैठण्या पाहून मन विचलित होते. नीलरत्न बुटीकचा हा दिवाळी धमाका एक्झिबिशन ही प्रदर्शनी लागलेली आहे कविता आळशी मॅडमकडे. जठारपेठ नक्षत्र बिल्डिंगमध्ये हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालेलं आहे. 4 दिवसाचं ही प्रदर्शनी आहे. इथे संपूर्ण प्युअर सिल्कच्या साड्या आहेत, पैठणी आहेत, कंजीवरम आहे, त्यानंतर पैठणीचे नऊवार आहेत आणि माहेश्वरी सिल्कच्या साड्या आहेत. संपूर्ण सिल्कच्या साड्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. दिवाळीची खरेदी तुमच्याकडे लग्न असेल तर तुमची सगळी लग्नाची पण खरेदी इथे उत्तम प्रकारे होऊ शकते आणि तुम्ही निश्चितच इथे भेट द्या. धन्यवाद. तर सौ कांता आलिमचंदानी आणि मयुरी वाघमारे यांनीही सर्वांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. यहाँ पर जो सामान देख रही हूँ बहुत अच्छा और एकदम ब्यूटीफुल, एकदम लुक्स में भी अच्छा है और किसी के गिफ्ट देने में तो बहुत ही अच्छा है. साड़ीज़ वगैरह बहुत प्यारी प्यारी हैं और बच्चों ने खूब मेहनत की हुई है. मुझे तो लगता है कि ऐसी कौन सी चीज़ें यहाँ पर छोड़ें और लेके जाएं, क्या करें, सब बिल्कुल देखने जैसी है. तो सभी प्लीज़ ज़रूर ध्यान दें और यहाँ पर आएँ, बच्चों का हौसला बढ़ाए. कविता ने खूब मेहनत की है, खूब आगे बढ़ाया है. इसके लिए कविता को दिल से धन्यवाद. कविता वाघमारे नीलरत्न बुटीक इथे आलेली आहे. इथे दिवाळी धमाका ऑफर चालू आहे. एक्झिबिशन आहे मॅमचं, कविता मॅमचं आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे. मॅमनी खूप छान असं काम केलेलं आहे. इथे भरपूर त्यांनी हँड प्रिंट, हँड एम्ब्रॉयडरी वगैरे सर्व असं आहे. तुम्ही प्लीज या आणि एकदा व्हिजिट करा. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपये प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपये प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके.
20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चालान करताना फोटोग्राफी किंवा चित्रफीत तयार करण्यासाठी स्वतःचा मोबाईल फोन वापरण्याची परवानगी राहणार नाही। महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा अशा आशयाचे आदेश जारी केले आहेत। या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। रस्त्यावर किंवा महामार्गावर कारवाई करताना वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खासगी मोबाईल फोनद्वारे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचे फोटो घेतात आणि आपल्या सोयीप्रमाणे ई-चलन प्रणालीवर अपलोड करून चुकीचे चलन जारी करतात। अशा अनेक तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली। या बैठकीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार करत सांगितले की वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खासगी मोबाईलवरून वाहनांचे फोटो घेऊन ई-चलन प्रणालीवर आपल्या सोयीप्रमाणे अपलोड करून चुकीचे चलन तयार करतात। या वर्तनाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यापूर्वीही खासगी मोबाईलवरून फोटो काढू नयेत असे आदेश देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, अमरावती, अकोला यासह सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना या आदेशाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे। करवा चौथच्या साहित्याने शहराचे बाजारपेठा सजल्या आहेत आणि विवाहित महिला व्रताचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत। महिला हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी करतात। हिंदू महिलांमध्ये करवा चौथला विशेष महत्त्व आहे। यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी सर्वत्र करवा चौथचे व्रत साजरे केले जाईल। महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, सुख समृद्धीची आणि उत्तम आरोग्याची कामना करण्यासाठी हे व्रत ठेवतात। करवा चौथच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत निर्जला पाण्याशिवाय व्रत करतात। रात्री चंद्रदेव दिसल्यावर त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना अर्घ्य दिले जाते। यानंतर महिला आपल्या पतीच्या हातून पाणी पिऊन या व्रताची समाप्ती करतात। चंद्र उगवण्यापूर्वी करवा मातेची पूजा केली जाते। यावेळी घरातील आणि आजूबाजूच्या सर्व महिला एकत्र जमून या व्रताची पूजा करतात। पूजेदरम्यान करवा चौथची कथा मोठ्या श्रद्धेने ऐकली जाते। यानंतर चंद्रोदय झाल्यावर चाळणीच्या ओट्यातून चंद्राला अर्घ्य देऊन पूजा केली जाते। पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वादही घेतला जातो। शहरात करवा चौथसाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची दुकाने मोठ्या संख्येने सजलेली आहे, ज्यात चंदन, मध, अगरबत्ती, करवा चौथ व्रत कथेची पुस्तके, मातीचा घडा, कच्चे दूध, साखर, शुद्ध तूप, मिठाई, सिंदूर, फणी, गंगाजल, टिकली, चुनरी, बांगड्या, जोडवे, मेहंदीचे कोन इत्यादींचा समावेश आहे। शहरात सर्व प्रकारची सामग्री विकणारी दुकाने सजलेली असून महिला ती खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप विकणे पडणार महाग, आरोग्य विभागाचे औषध विक्रेत्यांना कडक निर्देश। दहशत माजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड, पोलिसांच्या समोर गलीत गात्र झाला लाल्या। दिव्यांग व्यक्तींना समान अधिकार मिळावा, दिव्यांग अधिकारावर कार्यक्रम आयोजित। मनपा नागरिक सुविधा केंद्र दूर गेल्याने नागरिक त्रस्त, भरतिया रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी। धारणीला ट्रॅक्टर मोर्चा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी, निवेदन सादर।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRC च्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।